बारामती माळेगाव कारखाना निवडणूक मतमोजणी आज होणार आहे। सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। बारामतीमधील प्रशासकीय भवनमध्ये ही मतमोजणी होणार आहे। 34 टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। दीपक कापरे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दीपक, मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे आणि प्रामुख्याने जी माहिती समोर येते त्यानुसार गट ब ज्याच्यातून अजित पवार उभे आहेत त्याची मतमोजणी सुरुवातीला होणार आहे। काय अधिक अपडेट्स? नक्कीच वृषाली, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाची मतमोजणी आज बारामतीमधील प्रशासकीय भवन आहे येथे पार पडत आहे। खऱ्या अर्थाने प्रशासकीय भवन येथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब वर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालं होतं। अगदी संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं। आज सकाळी मतमोजणी खऱ्या अर्थाने 9 वाजल्यापासून सुरू होणार आहे। एकूण 34 टेबल आणि 2 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पार पडणार आहे। खऱ्या अर्थाने माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आजपर्यंत सर्वात उच्चांकी मतदान म्हणजे 88.50% मतदान झालेलं आहे। एकूण 19,750 मतदारांनी आपला मतदानापैकी 17,351 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। खऱ्या अर्थाने ही लढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेला निळकंठेश्वर पॅनेल आणि सहकार बचाव पॅनेलचे चंद्रराव तावरे यांच्यामध्ये ही लढत प्रमुख होत आहे। खऱ्या अर्थाने ही लढत चौरंगी होत आहे, परंतु चंद्रराव तावरे आणि अजित पवार यांच्यामध्ये जी प्रचार होत होता त्यावेळेस मोठ्या प्रमाणात टीका झाली। अगदा अजित पवार यांनी चंद्रराव तावरे यांच्या वयाचा प्रश्न मांडला असेल किंवा त्यानंतर त्यांच्याकडून देखील आम्हाला 65 वर्षाचा सहकाराचा अनुभव आहे असं देखील सांगण्यात आलं। हे आरोप मोठ्या प्रमाणात झाले। साहजिकच संपूर्ण राज्याचं या जे माळेगाव सहकारी साखर कारखाना आहे या निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं। आज खऱ्या अर्थाने आज मतमोजणी होत आहे। बारामतीतील प्रशासकीय भवन येथे सकाळी 9 वाजल्यापासून ही मतमोजणी होणार आहे आणि साहजिकच संपूर्ण राज्याचं या निवडणुकीकडे लक्ष आहे, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः ह्या निवडणुकीमध्ये उमेदवार होते आणि खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या चेअरमन पदाची देखील घोषणा केली आणि त्यानंतर त्यांचे जे प्रमुख विरोधक होते चंद्रराव तावरे यांच्या देखील नावाची घोषणा झाली। खऱ्या अर्थाने आज सकाळी मतमोजणीला सुरुवात होईल आणि हळूहळू जे कल आहे ते येण्यास सुरुवात होईल आणि खऱ्या अर्थाने ही सत्ता कोण राखेल हे देखील आज समजणार आहे। रात्री उशिरापर्यंत ही मतमोजणी चालेल, परंतु ब वर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जो निकाल आहे तो लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद दीपक, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।